हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय आपल्या केस तालुक्यातील जमलेल्या सर्व तमाम बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. आपला मराठा आरक्षणाचा लढा शेवटी आपण सगळ्यांनी अंतिम टप्प्यात आणलाय. ते बंद करा रे ते. आज राज्यात एक महत्वाचा संदेश केस तालुक्यातल्या बांधवांनी घातला. तो संदेश असा आहे, 2 वाजताची बैठक 8 वाजता सुरू झाली तरी एकही मराठा जागेवर हल्ला नाही. यातूनच संदेश जातो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घेतलं पाहिजे मराठे काय करू शकते. जर सकाळपासून मराठे जर या मंगल कार्यालयात आणि या मैदानात उभा असतील आणि ते जर हलणार नसले तर यातून सरळ सरळ संदेश आरक्षण द्या, नसता तुमची सत्ता घालवल्याशिवाय मराठे हटणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, तुमचं नाव घ्यायचे तुम्हाला बोलायची आमची इच्छाच नाही, पण आमचा नाविलाज आहे त्या सत्तेवर तुम्ही बसलात म्हणून आम्हाला नाव घ्यावं लागतं. नसता तुमचं नाव 100 पिढ्या तरी मराठ्यात तोंडावर घेणार नाहीत, पण आमचा नाविलाज. एवढा मोठा मराठ्यांचा जनसमुदाय असताना, मराठा समाजाची आरक्षणाची मागणी सुरू असताना, अय शेट झाला असला तर बस खाली, काय करतो लय अवघड कार्यक्रम. शेट करा का त्या का कॅमेरे सेट करा आणि बस. ये चांगल्या चांगल्या दुरण टेकून दिलं नाही, लय अवघड. देवेंद्र फडणवीस साहेबांना या केज नगरीतून पुन्हा सावध करतो. मराठा समाज आरक्षणाशिवाय बाजूला हटू शकत नाही. त्यापेक्षा तुम्ही षडयंत्र न करता मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका. तुम्ही एकच धडाका धरलाय, तो म्हणजे मराठा समाजाच्या विरोधात षडयंत्र उभा करायचे. इकडची बडबड कमी करा रे. काय तुम्हाला काय अडचण आहे का? गप्प बारा न उभं राहायला जागा नसले तर खाली बसा, खाली बसायला नसले तर बाहेर जा. आरडा करू नका, इकडे ते आरडा करू नका. कारण हे लोक सकाळपासून येतो, हे सोपं नाही. स्वतःच्या लेकराचे तळमळ आणि तळतळ घेऊन आलेले लोक आहेत इथे, यांचे जाण असू द्या. देवेंद्रांनी मराठ्यांवर चाललेलं षडयंत्र थांबवलं पाहिजे. प्रत्येक वेळेस मी नाही चूक करत, मी खरं सांगतो माय बापा तुम्हाला, देवेंद्र फडणवीसांनी एक चाल रचली. मराठ्यांवरती आरोप करायचे किंवा मराठ्यांवरती षडयंत्र रचायचं आणि मराठ्यांचं आंदोलन बदनाम करायचं, पण आरक्षण द्यायचं नाही. याने काय व्हायला लागलं, मराठे घाबरायला पण नाही लागले, खचायला पण नाही लागले. मराठे जास्त ताकदीने पेटून उठायला लागले. रोज नवीन एक आमदार तो माझ्या विरोधात आणि माझ्या समाजाच्या विरोधात उठवतो. मराठा समाज एवढा येडा नाही. मी जर चुकीचं करत असलो तर समाज सरळ सांगतो चुकीचं आहे म्हणून, आणि जर तुम्ही चुकीचं करत असाल तर समाजाला माहिती आहे सरकारच चुकीचं आहे. आम्ही विरोधी पक्षाची बाजू घेत नाहीत आणि सत्ताधाऱ्यांची पण घेत नाहीत.
जे सत्य आहे ते बोलणारा माझा मराठा मायबाप. जर आमची चूक असेल तर मराठा समाज सरळ सांगतो चूक तुमची आहे. विरोधकाची जर चूक असली तर मराठा समाज सांगतो विरोधकाची चूक आहे. आणि सत्ताधाऱ्याची जर असली तर मराठा समाज सांगतो सत्ताधाऱ्याची. आम्ही कधीच जाणून बुजून आमचा मराठा समाज कोणावरती आरोप करत नाही. पण तुमचं जे रोजचं एक काम चाललंय, ए बसा रे बसा बसा, मग मला काही कळा ना कमून बसा ना उभं राहायचं का तुम्हाला आता 2024 आपण एवढं ऐकायचं एकमेकाचं. आपण गरीबातला गरीब, भिकारीतला भिकारी, श्रीमंतातला श्रीमंत बस म्हणलं लगेच टेका जायचं. लोकांना असं वाटलं पाहिजे की ही जातच बेकार आहे. एवढी मराठ्यांची जाती एक झाली की एकमेकाच्या शब्दाच्या पुढे जात नाही. तुम्हाला खरं सांगतो, आरडा बंद करा. मला फक्त तुमच्याशी गद्दारी करायची नाही. मला मराठ्यांची एकजूट कायम जिवंत ठेवायची म्हणून सगळ्या मी अंगावर घेतल्या. मला त्यांचं न ऐकल्यामुळं कधीही ते मारू शकतात किंवा मला उपोषणामुळे सुद्धा मरण येऊ शकतं हे माहीत असून सुद्धा हटत नाही. का तर माझा समाज कधी नव्हे ते आता एक झालाय आणि आता त्याची एकजूट फुटून द्यायची नाही. इतकं ऐका, एकमेकाचं इतकं ऐका. अपमान झाला तरी पचवा. एकमेकाच्या विरोधात आपली शक्ती वायाला घालू नका. देवेंद्र फडणवीस जसं मराठ्यांचे आमदार मराठ्यांच्याच अंगावरती घालायला लागलाय, म्हणजे आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायचं काम देवेंद्र फडणवीसने सुरू केलंय. पण काय असतं, एक सत्तेची मस्ती असते आणि त्या मस्तीच्या जोरावरती माणसाला समाज नाही दिसत, नेता आणि पक्ष दिसतो. कारण त्यांनी बाप जातीला मानलेलं नसतं, स्वतःच्या मुलाला किंवा जातीला तरी बाप मानलेलं नसतं, तर पक्षाला नेत्याला बाप मानलेला असतं. त्यामुळं त्याला समोर काहीच दिसत नाही. त्याला फक्त एकच दिसतं, त्याचा पक्ष आणि त्याचा नेता आणि त्यांनी कमावलेली संपत्ती टिकवायची. समाज मेला तरी चालत, ही त्याची भूमिका असते. पण आपण इतकं परिपक्व विचाराने व्हायचंय. आपण एकमेकाच्या विरोधात शक्ती वापरायची नाही आणि एकमेकाच्या अंगावर जाऊन आपली शक्ती वायाला पण नाही घालायची. कारण आपल्या शक्तीचा उपयोग आपल्या विरुद्ध आपल्यावर आणणारे संकट त्याच्या विरोधात वापरायची. हे मात्र मराठ्याने पक्क लक्षात असू द्या. आपली शक्ती आपल्या विरोधात घालायची नाही आणि आपली ताकद आपल्या समाजाला सहकार्य म्हणून आपण इथून पुढे द्यायची. एकमेकाचं दुःख वाटून घ्यायचं. आता एकमेकाच्या सुखात दुःखात दोन्हीतही मराठ्याने सामील व्हायचं. त्याचं कारण सांगतो. मी तळतळीन आणि तळमळीना बोलतोय तुमच्याशी. आपल्यावरती जाणून बुजून षड्यंत्र रचले जातात की आपला समाज मोठा होऊ नये म्हणून. त्याचं मला आता कळालंय. आता खरं आहे का खोटं मला माहित नाही. तुम्ही नाव घेतलं म्हणून नसता त्याचा, आता तुम्हाला काय सांगू, तो ना फसत चाललाय. त्याच्या डोक्यातच आहे नाही मी उत्तर द्यायला, म्हणजे त्याला वाटतं घाबरलं का काय. त्याला माहितच नाही मी किती गंड्याचा आहे. मी जर या कांद्याच्या हातपाय दोन माग लागलो तर त्याला टेकवितोच, सोडीतच नाही. मला आता कळालंय, आता खरं आहे खोटं आहे त्याच्यामुळे मी बोलू नाही त्याच्यावर. पण मला आता अशी कळालंय, मला वाटतं होलच्या जवळ कुठं तरी होतो त्यावेळेस मला एक बातमी कळाली की एक मराठा समाजाचं काय रेंज दर काढून यायला तुम्ही होबर खाली तिकडे जा घरी तुमच्या. बुळ 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 उगच. मला आता होळ जवळ आल्यावर एक बातमी कळाली. आपल्या मराठा समाजाचं पोटतिडकीनं काम करणाऱ्या एका पोराला अपहरण करून त्यांनी नेलं, मरणाचं हल्ला असं मला कळालं. आता ते खरंय खोटं आहे मी पक्का माहिती घेतल्याशिवाय सांगत नाही.
पण त्या लेकराला मारल्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी आलं असणार आहे, त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं असणार आहे, त्याच्या बायकोच्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं असणार आहे, त्याच्या लेकराच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं असणार आहे. जर तसं झालं तर त्या डोळ्यातल्या पाण्याचा हिशोब होणार, तुमच्याही घरातल्याच्या डोळ्यात पाणी येणार, तुमच्या सुद्धा घरातल्याच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय मराठी गप नाही बसणार. तुला आणखीन तरी सांगतो, तू नीट राह. जर का मराठ्याचा माथा बिघडला ना, तुला इतकं भयान करते मराठी की तुझ्या 10 पिढ्यात कोणी बघितलं नसेल. जर ते खरं असेल तर त्या सोलापूरच्या माननीय SP साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला या केज नगरीतूनच सांगतो, जर आमच्या मराठा बांधवाच्या त्या लेकराला जर कोणी हात त्याच्यावर उचलला असला, ताबडतोब त्यांच्यावरती अपहरणाचे आणि 307चे गुन्हे दाखल करून त्याला जेलमध्ये टाका. नसता सगळ्याला याची किंमत मोजावी लागणार आहे. देवेंद्र फडणवीसांना सुद्धा सांगतो, तुम्ही आमच्या अंगावरती त्याला घातलंय. जर त्या पोराची चौकशी होऊन जर यांना अटक नाही केलं तर मी त्या पोराच्या डोळ्यातल्या पाण्याचा बदला म्हणून तुमचं पूर्ण सरकार घातल्याशिवाय शांत नाही बसणार. तुम्ही आणखीन तरी नीट राहा. मराठ्यांनी आणखीन संयम सोडलेला नाही. मराठ्यांच्या पोराच्या डोळ्यात रक्त उतरलेलं आहे. मराठ्यांच्या पोराला अन्याय सहन होत नाही देवेंद्र फडणवीसचा. त्याने एक आमदार आमच्या विरोधात उठवलाय. मराठ्यांच्या पोराला ते बघवत नाहीये देवेंद्र फडणवीस साहेब. मी या समाजाला मायबाप मानलंय आणि त्यांचा मुलगा म्हणून या समाजाला प्रत्येक वेळेस सांगतो मी, संयम धरा, शांत राहा. म्हणून हे मराठ्यांच्या पोरं शांत आहेत. जर काही बिघडले तर यांनी सगळ्या जेवढ्या शाही होत्या तेवढ्या पळून लावलेल्या. आटके पार झेंडे ठोकणारी अवलाद ही मराठ्यांची. जर का मराठ्यांच्या पोराचा संयम सुटला, हे आमदार फंदार हे तर सोडूनच द्या, पण तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रात हे मराठी राहू देणार नाही. मी तळमळीनं सांगतोय, त्याला हिशोब तर त्याचा तिथं करणार, इथून नाही. त्याच्यात तिथं जाणार आणि त्याच्यात किती दबे तो बी बघणार. लांबून रान नाही आणणार मी मीडियातून आणि त्याच्यातून. तिथं येणार, तिथं घोंगडी बैठक होणार आणि तू म्हणला कापिणार आहे ना, तुकडे तुकडे करणार आहे म्हणला. काय मावळा आहे तू. मी सैन्यात होतो, कोणतरी होता म्हणला त्याचा, त्याला नाव सांगताना त्याचं कोण होत कोणाला नाही. एखाद्याचा कुणाला मामा म्हणतो देऊ, कुणीतरी असन ते म्हणलं आमचं सैन्यात राहिलं तर आमच्या अंगावर लय वार आहेत. कुणीतरी वाटा गेला असन कुठीला धरून तुला वार काय मराठ्यामुळे झाले का काय. तुला अशी वचवच करायची सवय. त्यो भाषणात म्हणतो त्या दिवशी रक्ताचे पाटव वातील आणि तुकडे तुकडे करू मराठ्याचे. अरे तुकडे तुकडे करू म्हणणार त्या आमच्या तिथल्या रावसाहेब दानवे दादाने एका पोराला हाणलं होतं कुरडीच्या दांडेने हाणलं होतं. त्याचा हिशोब होणार म्हणलं गेले ते. जर का त्या पोराला मार लागलेला असलं, मला आता संध्याकाळपर्यंत माहिती कळाली, त्या पोराच्या डोळ्याला पाणी आलेल्याचा बदला होणार म्हणजे होणार. तू संपला, तू राजकीय करिअर मधून संपला. त्या पोराचा एका एका काठीचा आणि एका एका चापटीचा बदला घेतला जाणार. मला एक कळत नाही, त्याला वाटत असेल जाईन तर जाईन, आमदारकी जाईन, याच्या पलीकडे काय होईल. देवेंद्र फडणवीसने सांगितलं ना घ्या करून, त्याला माहितच नाही मराठे तो साम्राज्य सुद्धा संपित असते. पुरं परत भिकाला लावित असतात केळ ऐकायला. आमच्या अब्दुल चिचाच्या शेजारी हे अब्दुल चिचाचा गाडा केळ गारी गारी. तुला आणखीन बी सांगतो, केज मधून तू खोलात जाऊ नको.
देवेंद्र फडणवीसचं ऐकून ते पडणं हरणं ते लांब आहे, ते भगवान केलंय लांब आहे पुढं. पण त्याचं ऐकून जर मराठ्यावर खुन्नस धरली आणि तू जर एका एकाला मारायला लागला आणि मराठ्याचे जर माते भडकाले राज्यातले, तू तर उभा राहणारच नाही. मराठ्या तुला कवा निवडून येऊन देणार नाही. तर त्यामुळे देवेंद्र फडणवीसचा बी सोपडा साफ करून टाकणार. आता ते खरं आहे का खोटं मला माहित नाही, पण मी त्याची डिटेल माहिती घेतो आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यात लक्ष घालावं. त्याच्यात दोनही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घालावं. आणि SP साहेबाला जाहीर सांगतो, मराठ्यांना उठायच्या आत तुम्ही त्या पोराला न्याय देऊन ते समोरचे कोण येत आणि काय त्यांना सगळ्यांना अटक करा. आणि जर तुम्ही त्याला न्याय नाही दिला तर त्याच्या डोळ्यात आलेलं पाणी, त्याच्या आईच्या डोळ्यात, बापाच्या डोळ्यात आलेलं पाणी, याचा हिशोब आम्ही मराठे करणार. तुला राजकारणातून कायमचं संपवणार आणि तुला जे वाटतं तुझं साम्राज्य त्या रावणासारखं, त्याच्याजवळ तर झोपायला सोनं, खायला सोनं, लंका सोन्याची, शेवटी काहीच नाही राहिलं. एकटंच हिंडत होतं डोंगराने. त्याला बी हनुमानाने टंगडे धरून उचलून आपटिलं. इथं गर्वाचं घर खाली होतं. नियतीला माझ मान्य नाही, नियतीला माझ हे मान्य नाही. फितुरी गद्दारी नियतीला मान्य नाही. जाऊ द्या, तोयावर मला बोलायचंच नव्हतं, कारण तोयासारखे किती काय आले किती काय गेले माझ्या रोज खिशातले. ते आमच्या बांधवाने विषय काढला म्हणून, नाही तर याच्यासारखे तुम्हाला काय सांगावं. रातची वेगळेचे ते, दिवसा वेगळेचे ते. लय एक मला कटाळा आलाय त्यांचा. तर हे कोणत्या झाडाचा पाला आहे हो? या मराठ्यांमुळं देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा झोप येत नाही. तर हे कोण आहे? त्याला मस्ती आहे. त्याला काय वाटतं मी गुंड आहे. गुंड असून असून किती असतात माणसाजवळ जीवाला जीव देणार तर मला माहिती आहे का? आबा मी कोणाला बोलतो तुम्हाला माहिती आहे का? जे विरोधात बोलन त्याला. ऐका मी कोणाला बोलतो माझं ऐकून घ्या आधी. मी कोणाला बोलतो माहिती आहे का? जेव्हा माया जातीच्या विरोधात बोलतो, आरक्षणाच्या विरोधात बोलतो, माया पोराला त्रास देतो, त्याचा भोगाच करतो. तुम्ही ज्याचं नाव घेतलं ते जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात सध्या बोलतो का? आणि मग कशाला बोलायचं उगाच ताकद व्हायला घालायचं? अरे तुम्ही काय करा, एक दिवस अंतरवर लिहिले आणि रातची लिंबा झाडा खाली लपून बसा. तुम्हाला रातचे कोण कोण येतोय दिस. मी तर कदरून गेलो. मग तर गोवादाड्या सकट वडी ते झोपलेला असलं तर उठ उठ म्हणते उठ. तो यापाशी सगळं गुतलंय. आमचं मराठी ऐकत नाहीत. गरीब सगळे एकीकून झालेत आणि श्रीमंत मराठी एकीकून झालेत. श्रीमंताचं हवा काढायचे काम गरिबाच्या हातात आणि सगळ्याच्या हवा निघालेले जातात. तुम्हाला आता मी नाही नाव सांगत, चांगलं नसतं नाव सांगणं, पण तुम्ही तुमचं येऊन बघा. लिंबात झाडाखाली बसा. सरपंचाच्या दारात लिंबात झाड आहे. तुम्ही तोंडातच हाणून घेता ना, हो इकडे आला. असले नमुद्राची चहा बी नको म्हणतात, पण तुम्हाला आधी बोलून द्या. मग माझ्याजवळ आहे काय? नाही म्हणला तिथं तर सगळं आहे. आता आमचं काहीच नाही राहिलं म्हणे. मराठे ह्यावर भोगाच करणार आहे. आणि तुम्हाला सांगतो माय मावल्या हो, इकडं माय मावल्या बसल्यात. जर आपल्या लेकराला आरक्षण नाही दिलं तर 113 मी घालणार तुमच्या ताकदीवर, म्हणजे घालणार आहे. तुमच्या कष्टाचं चीज करण्याची जबाबदारी मुलगा म्हणून माझी. मला कोणत्या आमदाराला पाडायचं नाही, कोणत्या मंत्र्याला पाडायचं नाही, कोणत्या खासदाराला पाडायचं नाही, पण माझ्या जातीला नाही दिलं, माझ्या समाजाच्या कष्टाचं चीज नाही केलं की भुगा केलाच म्हणून समजायचा. सोपडा साफ. मला माझ्या जातीपेक्षा मोठं कोणी नाही. मी कोणाला मानत बी नाही आणि मी एवढा कट्टर आहे म्हणून तुम्ही सकाळपासून बसून येत बिना अन्ना पाण्याचे. कारण तुम्हीच माझी शक्ती आहे, तुम्हीच माझं बळ आहे. मला तुमची शक्ती व्हायला जाऊ द्यायची नाही. होळच्या पाठीमागे एक गाव होतं. हिंगोली जिल्ह्यातून एक मोटरसायकलीवरती माणूस येत होता. त्याच्यासोबत त्याची मुलगी होती. त्यांनी सांगितलं
आमचं सर्वस्व सगळं तुम्ही आहेत. त्याचं कारण असं आहे की माझी मुलगी या कुणबी प्रमाणपत्रामुळे MBBS ला लागली. आमच्या घराची सगळी दलिंद्री पार झाली नसता मरणाचं कर्ज माझ्यावर झालं होतं शिक्षणाचं. माय बापा तुम्हाला सांगतो, या आमदाराला आणि या मंत्र्यांना खूप प्रॉपर्टी, हाल तुमचे आणि माझे, माझ्या गोरगरीब मराठ्यांचे. आपले लेकरं मोठे होऊ द्या. हे ऐकल्याच्या नंतर ते शब्द मोगाशीचे खूप आनंद होतो. एक मुलगा भेटला, गाव नाही सांगता येणार मला अंधारात, इथं तुमच्या आंबेजोगाईच्या आणि केजच्या मध्ये भेटला. त्याने सांगितलं माझ्या भाच्याला नोकरी लागली. त्याने भाच्याला का व्हायना कोणाच्या ना कोणाच तरी त्या प्रमाणपत्रामुळे कल्याण झालं. मायबापाव आरक्षण हे बघायचंय आणि या आमदाराला आणि आपल्याला विरोध करणाऱ्याला नेमकं हेच होऊ द्यायचं नाहीये. मराठ्यांचे पोरं अधिकारी झालेले त्यांना बघवत नाही. कारण मराठा जर एकदा प्रशासनात घुसला, अधिकार जर त्याच्या हातात आले, तर हा मराठा बलवान ताकदवान बनणार. हे बघा, राजकारण ही आपली शक्ती नाहीये. आमदार 5 वर्षासाठी होणार तुम्ही, दुसऱ्या बारीना कुणाचीच कुणाला मिळणे होईन का नाही. आपल्या बीड जिल्ह्यातले काही आमदार भाषण ठोकताना असं म्हणतात कोणचं चिन्ह घ्यावा, म्हणजे इतके हाल आहेत. हे राजकारण आपल्या आयुष्याचं नाहीये. आपल्या लेकराला आयुष्याची नोकरी हे आयुष्याचं तुमचा दागिना आहे, तुमची शान आहे. तुमच्या पिढ्यांना पार ते पुरणार आहे. तुमच्या लेकराच्या खांद्यावरती संसाराची जबाबदारी आहे, आई बापाची जबाबदारी आहे, आजी आजोबाची जबाबदारी आहे, त्याच्या स्वतःच्या मुलाची जबाबदारी आहे, नातवांची भावांची बहिणीची जबाबदारी तुमच्या मुलांवरती आहे. तुम्ही फक्त सगळेजण भानावर येणं गरजेचं आहे. तुमच्या त्या लेकराला जर आयुष्याचं तुम्ही अधिकारी बनवलं, त्याला उच्च शिक्षण दिलं, तर म्हातारपणाला आणि आपल्या प्रतिष्ठेला दोन्हीलाही आधाराची काठी आपला लेक किंवा आपली पोरगी आहे. तिला मोठं बनवायचं. बघा, तुम्ही सगळ्या चुका केल्या आयुष्यात. तुम्ही आयुष्यात काम करताना सगळ्या चुका केल्या. मी भाजपचा, मी काँग्रेसचा, मी राष्ट्रवादीचा, मी शिवसेनेचा नेता. मग आपला आज आहे काय आज आहे तो हा? तुमचे लेकर तुम्ही स्वतः दलिंद्री बनवले. तुमचं अपयश तुम्ही स्वतः अंगावर ओढून घेतलंय. यश तुमच्या पदरात पडत असतानाही तुम्ही अपयश तुमच्या पदरात घेतलं. कारण तुम्ही हे दुसऱ्याच्या डोक्यावर टाकत राहिलात. तुम्ही निवडून आमदार दिले, तुम्ही खासदार दिले, पण त्यांनी तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण दिलेलं नाही. तुमच्या लेकराला जे पाहिजे ते मिळवणं तुमची जबाबदारी होती. तुम्ही वेळेवर नातं काढलं, वेळेवर तुम्ही भावनिक झालात. हा माझा पाहुणा उभा राहिला, हा माझा मेवणा राहिला, हा माझा मामा राहिलाय, आणि तुम्ही फसत गेला. त्या मामानं, त्या तुमच्या पाहुण्यानं तुमचं एकही काम केलं नाही, ना तुमचं आरक्षण दिलं नाही. त्याची जी जबाबदारी होती तुमचे लेकरा मोठं करण्याची. तुम्हाला पुढच्या काळात तरी सांगतो, आपले लेकर आपला काळजाचा तुकडा आहे. सोन्यासारखे आपले लेकर आहेत. 1% जर हुकले तर ते फाशी घ्यायला लागले. त्यावेळेस तो नेता आपल्या पाठीवरून हात फिरायला सुद्धा येत नाही. म्हणून तुम्ही भानावर या. आपल्याला जर काही दुःख झालं, एकही नेता आपल्या मदतीला येत नाही. आपण जर आजारी पडलो, आपलाच लेख आपल्याला हाताला धरून दवाखान्यापर्यंत नेणार आहे. तोच आपला जीवन मरणाची आपल्या आधाराची काठी आहे. त्याला शक्तिशाली बनवायचं. बघा, तुम्ही तुमचं काळजालाच मोठं करायला तयार नाहीये. तुमच्या लेकराला, रक्ताच्या लेकराला तुम्ही मोठं करायला तयार नाहीये. कोण पक्ष आणि कोण नेता, तुमच्या डोक्यात नेमकं येळ घुसलंय कशाचं?
तुम्हाला का समजत नाहीये? मी इतकी तळमळ आणि तळतळ रात्रंदिवस करतोय कशासाठी? मी एवढा लढा उभा केला, मला काय दिलं नसतं सरकारनं? माझ्या समाजाच्या हितासाठी, माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मी दर दिवस सरकारला शिव्या देतोय आणि त्यांची दुश्मनी माझ्या अंगावरती घेतली. हे सरकार मला कधीही मारू शकतं, तरी एक इंचही मागे सरकत नाही माझ्या मराठ्यांच्या लेकरासाठी. मग तुमच्या डोक्यात येड घुसलो कुठून की हा आपला आमदार आपला आहे, हा मंत्री आपला आहे? तुम्ही तुमच्या लेकराला आपलं कधी मानणार आहेत? तुम्ही जर तुमच्या लेकराला आपला मानला असता तर तुम्ही त्याला आयुष्याचं आरक्षण, त्याला लागणाऱ्या सुविधा दिल्या असत्या. मुलाला एकदा जवळ घेऊन विचारून बघा त्याला काय लागतंय, आणि आरक्षणाची किंमत सुद्धा विचारा त्याला काय किंमत आहे. मग तुमचे डोळे उघडतील. कोणत्या पक्षाचा प्रचार करायलात? कोणत्या नेत्याचे तुम्ही जोडे उचलायला लागलात? जरी मराठा भाजपमध्ये असला तरी त्याचा पोरग, त्याचा नातू, त्याची बहीण, त्याचा भाऊ त्याला प्रश्न विचारणार आहे. आपली मुलगी, आपला मुलगा आपल्याला प्रश्न विचारणार आहे, बाबा तुम्ही सत्तेत होता, तुमचा पक्ष सत्तेत आहे, मला आयुष्यासाठी आरक्षण लागतंय, माझं 1 नंबरहून माझं पद हुकलं, माझं ऍडमिशन हुकलं, भाजप मधला मराठा काय उत्तर देणार आहे लेकराला स्वतःच्या? काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीतला मराठा जर आपल्या स्वतःच्या लेकराला प्रश्न विचारला, बाबा त्या आरक्षणापायी माझ्या आयुष्याची राख रांगोळी झाली, तर त्या आई बापानं नेमकं उत्तर द्यायचं काय? तुम्ही कोणत्या पक्षाला मानायला लागलात? तुमच्या लेकराला का तुम्ही मोठ्याचं स्वप्न बघत नाहीये? तुम्हाला खोड लागली, तुम्हाला सवय लागली नेत्याला मतदान करायचं, नेत्याला निवडून आणायचं, डीजे लावायचा, त्याच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आणि ते निवडून आला म्हणून त्याला खांद्यावर घेऊन नाचायची घाण सवय तुम्हाला लागली. हे कोणतं स्वप्न बघताय तुम्ही? तुम्हाला काय मोठेपण आहे ते निवडून आल्याला? कोणती मर्दानगी तुम्ही गाजायला लागलात? अरे हे स्वप्न बघा, मराठ्यांनी वेगळे स्वप्न बघायचं शिका. तुमचं लेकरू अधिकारी झालं पाहिजे, ते कुठेतरी कोणत्या केंद्रावर परीक्षेला गेलेला असावं, त्याची तिथं नोकरीमध्ये भरती झाली आणि गावात निरोप आला, अमक्या अमक्याचं पोरग अधिकारी झालंय, अमक्या अमक्याची मुलगी अधिकारी झाली. त्या अधिकारी झालेल्या लेकराचे आईबाप शेतात काम करत असावे, अख्खं गाव त्या आईबापाकडे पळत गेलं पाहिजे. तुमचं लेकरू अधिकारी झालं, गावकऱ्यांनी त्या फाटक्या कपड्यातल्या आपल्या शेतकऱ्याच्या मराठ्याच्या आईबापाला खांद्यावर उचलून डीजे लावून त्यांच्या अंगावर गुलाल टाकून गावात मिरवत आणलं पाहिजे. ही आयुष्यातला आनंद आहे आपला. हे स्वप्न बघायचं शिकाना. दुसऱ्याच्या मोठेपणात किती दिवस मराठ्यांनी जगायचं? आता दुसऱ्याची गाडी बघून आपलं पोट भरणार नाही, दुसऱ्याचा बंगला बघून आपलं पोट भरणार नाहीये. माझ्या समाजाच्या जरा वेदना जाणून घ्या. देवेंद्र फडणवीस साहेब, माझ्या समाजाच्या वेदना जाणा. मी या केस नगरीतून तुम्हाला जाहीर सांगतो, आम्ही तुमचे विरोधक नाही आहेत, आम्ही तुम्हाला शत्रू मानत नाहीत, पण माझ्या समाजाच्या वेदना जाणून घ्या. माझा समाज रात्रंदिवस शेतात काम करतोय, आलेल्या शेतातल्या पैशातून स्वतःच्या मुलीला किंवा स्वतःच्या मुलाला शिकवतोय. माझा मराठा रिक्षा चालतोय, टेम्पो चालवतोय,
कुणाच्या तरी गाडीवर ड्रायव्हर आहे, एसटी वरती ड्रायव्हर म्हणून काम करतोय. मुंबई पुण्यासारख्या सिटीत माझा मराठा हमाली करतोय. प्रत्येक फोटो पाठीवर टाकल्याच्या नंतर त्याला पोत्याचं ओझं होत नाही. पोतं उचलताना आनंद व्यक्त करतो. या पैशातून जर माझं लेकरू शिकला तर त्या अधिकारी बनाल. माझा मराठ्यांचा बाप गुडघ्यात केल्या चिखलात काम करतोय. काटे काय असते आणि काटा मोडले काय वेदना होतात. फडणवीस साहेब, तुम्हाला माझ्या मराठ्या मायबापाच्या वेदना नाही कळायच्या. माझ्या बापाला इच्छू चावलं, साप चावलं, काय वेदना होतात हे आम्हाला माहिती आहे. माझा मराठ्याचा मायबाप आता फाटके कपडे घालतो पण लेकरं शिकवतोय. वेगानं पैसे काढून मराठा समाज स्वतःचे मुलं शिकवतोय. वेगानं पैसे काढलेल्या मायबापाला एकदा विचारा, 1% जर त्याचा लेकरू हुकला जनावरासारख्या घरी रडत येत आहे. काय करायचं त्या मायबापानी? फडणवीस साहेब, तुमचं डोकं ठिकाणावर आणा. आता मराठ्यांचा मुलगा आत्महत्या करतोय. माझा मराठ्याचा बापानं आईनं पायाला चप्पल घेतली नाही, पण 1 रुपया मुलाच्या आणि मुलीच्या शिक्षणाला लावलाय. चप्पल जर कधी फाटली, ती जर तुटली, तिला चिरकाळी गुंडाळली, पण नवी चप्पल माझ्या मराठ्या बापाने घेतली नाही, कारण त्याला त्याचा लेकरू अधिकारी झालेला बघायचं होतं. का पापाचे धनी होत आहे फडणवीस साहेब तुम्ही? मराठ्यांविषयी एवढा द्वेष तुम्हाला कशाचा आहे? माझ्या मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे आणि मराठ्यांनाही सांगतो, तुमच्या कष्टाची जरा जाण तुम्ही ठेवा. उठले की कोणाच्या मागे पळायचं काम जरा बंद करा. कोण राष्ट्रवादी आणि कोण शिवसेना आणि कोण भाजप? माझ्या मराठ्यांच्या पोरांचे मुर्दे पडायला लागलेत. तुमचा पक्ष जाळता कोणा? जर माझे मराठ्यांचे पोर आणि जातच शिल्लक नाही राहिली तर तुमच्या पक्षाला काय करायचं आहे? आम्हाला तुम्ही कष्ट विसरू नका. तुम्ही वेळेवर भावनिक होऊ नका. लोक त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आमदारकीला पडतील म्हणून आपल्याशी वैर घ्यायला लागले. गरीब मराठ्यांच्या मनगटात बी काय कमी ताकद नाहीये. कोणत्या हरामखोराची ताकद नाही झाली पाहिजे मराठ्यांच्या अंगावर यायची. मनगट जरा बळकट करायचं शिका मराठ्यांनी. भेटा कोणाला? कोणाच्या बापाच्या भाकरी घात नाहीत आपण आणि कोणाच्या बापाचे मजाल नाही मराठ्यावर हात टाकायची. तुम्ही भेटा कशाला? आपला संसार आपल्याला चालवावा लागतो. कोण हरामखोर 100 रुपयाचं तेल मीठ घेऊन देत नाही आपल्याला. कष्ट करून आपला संसार आपल्याला चालवावा लागतोय. कदर करता कोणाची? पुढे पुढे करता किती दिवस? मराठ्यांनी मराठ्यांची शक्ती ओळखा. कोणाचाही अन्याय सहन करू नका. मी काय वाईट केले? मराठ्यासाठी पूर्ण आयुष्य समाजाला दिलंय मी. उपोषणाला मला 10 सुद्धा पायऱ्या चढता येत नाही. हे कोणासाठी आहे? कोण भाजप आणि कोण राष्ट्रवादी आणि कोण शिवसेना, कोण आमदार, आणि त्याला काय गरज आहे आरक्षणाची? आपल्या गरीब मराठ्यांना या आरक्षणाची गरज आहे. त्याला मिळालं काय नाही मिळालं काय? मी गरिबांसाठी काम करतो. मी त्यांना खप्प नाहीये. मी त्यांना पचत नाहीये. छत्रपतींचं स्वराज्य सुद्धा यांना पचत नव्हतं या हरामखोर अवलंबीला.
गरिबीतून आले जगाला परिवर्तनाचा संदेश देऊन या राज्याला संविधान देणारे, या देशाला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा यांना खपले नाहीयेत. मी गरिबांसाठी काम करतोय, मी पचनी नाही पडत त्यांच्या. यांचं म्हणणं आहे मी पैसे घ्यावं, मी एखादं पद घ्यावं, पण या आंदोलनापासून बाजूला जावं. मी जाहीर सांगितलं मराठ्यांसाठी छातीवर गोळ्या घेईल, पण फितोरीचा आणि गद्दारीचा डाग माझ्या आयुष्याला लागू देणार नाही. माझा संघर्ष फक्त तुमच्यासाठी समजून घ्या. मी माझे गरीब मराठे मोठे व्हावेत म्हणून काम करतोय, पण श्रीमंत मराठ्यांच्या ते आता पोटात दुखायला लागले. श्रीमंत मराठ्यांना वाटतं आपलं साम्राज्य संपायला लागलं. गरीब मराठ्यांचे पोरं जर अधिकारी झाले तर आपले पॉम्पलेट चिटकीन कोण, प्रचाराला येईन कोण, आणि हरामखोर पोरग एकटं सगळ्यांना भिडताय. विरोधी पक्षाला घायल केले, सत्ताधाऱ्याला सुद्धा घायल केले. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमचा पक्ष जळू द्या. तुमच्या लेकराच्या अंगावरती मला वर्दी बघायची म्हणून तुमचं भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे मध्ये आणू नका. तुम्हाला हात जोडून सांगतो, यांनी मला उघडं पाडायचं ठरवलंय, उघडं पडू देऊ नका. देवेंद्र फडणवीसनी ट्रॅप रचलाय. रोज एक नवीन मराठ्यांचा हरामखोर अवलादीचा एक आमदार आपल्या गरीब मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागलाय. गरीब मराठ्यांनी जर हे आमदार असंच करत राहिले तर गरीब मराठ्यांनी याला पायाखाली टाकायचं. 2024 ला म्हणजे टाकायचं. तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, राजकारणात जातोय की नाही जातोय हे माहित नाही. माझा शेवटचा हट्ट आहे आणि या केज नगरीतून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसला सांगतो, आम्ही तुम्हाला विरोधक मानला नाही ना शत्रू मानला नाही. आमचा शेवटचा हट्ट आणि आग्रह आहे, मराठ्यांचं आरक्षण ओबीसीचे द्या. तुमचं राजकारण तुम्हाला लकला, मला आणि माझ्या समाजाला आम्हाला राजकारणात जायचं नाही. पण तुम्ही जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मी 113 तुमच्या आमदाराचा सोपडा साफ केल्याशिवाय गप्प बसणार नाही. मी माझ्या मराठ्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. मी तुमच्याशी दोस्ती करण्यासाठी आंदोलन उभा केलेलं नाहीये. मला माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे, ते आरक्षण देऊन टाका. तुम्ही शहाणे असाल तर मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं स्वप्न बघू नका. जर मराठ्यांचा संयम सुटला तर या राज्यात मराठ्यांच्या अंगावर जर मराठ्यांनी मनात घेतलं तर मराठ्यांच्या अंगावर येण्याची हिंमत या राज्यात कोणाचाच नाही. या राज्यात एकटाच 50 ते 55% मराठा आहे. सगळ्याची पाठपुराची ताकद माझ्या मराठ्यांच्या मनगटात आहे. माझी विनंती आहे, अरे मी 20 टेक खाली हे नवीन नवीन डावा आणतात. यांचे नवीन नवीन डाव आहेत. हे नवीन नवीन भावनिक होण्यासारख्या योजना आणतात. आता यांनी या देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना आणि शेतकऱ्यांना आयुष्याचं द्यायचं सोडून आमदार माझ्या विरोधात घातले. माझ्या विरुद्ध ट्रॅप रचलाय. माझ्या विरुद्ध एक षडयंत्र तयार केलंय. का तर मी गरीब मराठ्यांना मोठं करायला निघालोय म्हणून. फडणवीस साहेब, तुमच्या षडयंत्राला तुम्ही मोजितच नाही आणि मी मराठ्याला आरक्षण घेतल्याशिवाय
मग हटत नाही. वेळ प्रसंगी तुम्हाला पाडायची वेळ आली तरी पाडणार, पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी माग हटत नाही. नवीन योजना आता आणली लाडकी बहीण, ती चांगली योजना आहे, काही अडचण नाही. महिलांनी बी घेऊन टाका, आपलेच पैसे ते काय देवेंद्र फडणवीस असं केलंय का नागपूरचं त्याचं वावर विकल्यानं आपले पैसे दिले? आपलेच पैसे आपल्यालाच दिलेत. लाडक्या बहिणीला पैसे दिलेत, पण मी कालपासून देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारतोय, तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे दिले, चांगलं केलंय, ती योजना चांगली आहे, पण भाच्याचं काय? भाच्याला आरक्षण पाहिजे ना? भाच्याला आरक्षण पाहिजे, त्याला आयुष्याची सुविधा पाहिजे. 1500 रुपये आमच्या आयुष्याला पुरणार नाही. आणि दाजीचं काय? अरे दाजीचा फेस पाडाना बांधावर काम करू करू. दाजीच्या मालाला भाव कवा देणार आहे? दाजीच्या मालाला जर भाव नाही दिला आणि दाजी जर एका बार सटकली तर दाजी रूम न घेऊनच मुंबईला येणार आहे मामागत. आणि मी सुद्धा लाडक्या बहिणीचे सगळे दाजी घेऊन एकदा मुंबईला जाणार आहे. अरे बाबा, आम्हाला आयुष्याचं दे ना. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती करा. आयुष्याचं दे आम्हाला. 1500 तुला राहू दे, तो 1500 आम्ही शेंडी लावून 100 देतो, 1600 माघारी देतो, पण कर्जमुक्ती कर. आमच्या मालाला भाव दे, आमच्या शेतीला कायमचं पाणी दे, 24 घंटे आम्हाला लाईट दे. एकही शेतकरी माझा आत्महत्या करू शकत नाही. आयुष्याचं द्या आम्हाला, आयुष्याचं. आम्हाला आयुष्याच्या सुविधा द्या, आयुष्याचं आरक्षण द्या. ते द्यायचं सोडून हे भंगारा आमदार माझ्या विरोधात उठते. आता जे जे उठणार ते पडणार. आणि पडल्यावर बी त्याची खुमखुमी जर नाही जिरली, ज्या साम्राज्याच्या जीवावर आणि ज्या पैशाच्या जीवावर मस्ती तो पहिल्या ठेप्याला आणून ठेवायचा मराठीने पुन्हा. रुपये तर जवळ नाहीच राहायला पाहिजे, पण प्रत्येकाचा बांधा रोज कामाला गेला पाहिजे. भिकाला लावल्याशिवाय मागे सरकायचं नाही. जो आपल्या मराठ्यांना भिकाला लावायचे स्वप्न बघतो, त्याला सुद्धा भिकाला लावायचे खुन्नस मराठ्यांनी यापुढे तयार ठेवा. अजिबात मया करायची नाही. जसं तुम्ही लोकसभेला कचकाटा केला, तुम्ही पाडून ताकद दाखील. बादर मराठीत तुम्ही पाडून का होईना पण ताकदच दाखील. आता जर वेळ आली तर निवडून आणून ताकद दाखवायची. माझी जात हरू देऊ नका. तुम्हाला हात जोडून सांगतो, तुम्हाला आणि मला काही किंमत नाही. आपल्या जातीला किंमत आहे, तुम्हाला आणि मला काही किंमत नाही. आपल्याला जातीच्या जीवावर प्रतिष्ठा आणि इज्जत आहे. माझी जर वेळ आली ना तर माझी जात हारू देऊ नका, ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे. लय दादागिरी करायला लागले बा असं समजा, लय दादागिरी करायला लागली, तुम्हाला हाणायला लागले, केशी करायला लागले, तुम्हाला आणखीन काय करायला लागले. खा मार, काय करता, मार खा. आता दिलं सरसकट. हा बघ, मी काय सांगतो ऐका. मला कृषी मंत्र्यांनी शब्द दिलाय सरसकट, आणि जर नाही झालं ना, शब्द दिलेला आहे मला, आणि मी शब्द देणाऱ्याच्या मागे लागत असतो. मग पहिल्यापासून रूल आहे, मग तो कोणी असो, पण काम केलं तर मला सवय आहे स्तुती करायची, आभार मानायचे. त्यांनी जर शेतकऱ्याला कृषी मंत्र्यांनी सांगितले सरसकट देणार आहे तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे, या मताचा मी आहे. आडवा आला अरा, कारण मया दया मायापाशी नाही.
मायापाशी फक्त एकालाच मर्यादा आहे, ती म्हणजे माझी मराठा समाजाची जात. त्यामुळे ते होत राहील. काय काय होतंय पुढे मी आहे ना. अरे मग मी आहे ना पुढं. टप्पात होणार नाही एखादा. तुमचं लयच नुकसान झालं का? झालंच नाही. मी चिठ्ठ्याला भेटो बरं का. चिठ्ठ्याला भेटो मी. जर आपल्या मराठा समाजाला मोठं करायचं असेल आणि शक्तिशाली बनवायचं असेल तर तुम्हाला पक्ष विसरावा लागणार. पक्ष तुम्हाला विसरून जर त्रास झाला, नेत्याने तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला हाणायला लागला, मारायला लागला, तर एक काम करा, त्याच्या संगच हिंडा. पण मतदानाच्या दिवशी मतदानाच्या तिथं पार्ले बिस्किटचं ते खोका असं आड लावलेलं असतं. तिथं गेल्यावर तर कोणाला काही दिसत नाही. असे खपाखप बटन दाबिताना तो म्हणला पाहिजे माझ्या संग तुम्ही सगळे होतात, मी पोरडो कस काय. माग झालत बघा, एक जणाच्या व्यासपीठावर सगळे मराठ्याचेच नेते आणि ते गेल्यावर ते विचारायला लागले, तो माझ्या व्यासपीठावर होता, माझ्या संघ होता, तो कम नाही मतदान केलं. ते म्हणला मी केलं, ये नसन केलं. किंवा म्हणला हे मी केलं तर ते नसन केलं. नुसती ढकलाढकली सुरू झाली. ते म्हणले जाऊ दे, ढकलाढकली करू नका, पडलं तर आहेच ना आता, जाऊ दे तिकडे, दिलं सोडून. याला म्हणतात मराठ्याचा गनिमे कावा. मग राहायचं त्या संगच, फक्त प्यायचं नाही, खायचं त्याच्या संगच. आणि मतदानाच्या दिवशी पाहुणे रावळे आत्या सगळ्या धरून आणायच्या, पोरं बाहेर कामाला गेलेले ना, असं मतदान चाललं पाहिजे. त्याला म्हणा तुलाच करणार आहे रे, ते तुम्हाला मोकळं सोडलं पाहिजे आत, आणि दनादन मतदान करा. माझी जात हरून द्यायची नाही. मराठ्यांचं रक्त काय असताना फक्त एवढ्या वेळेस दाखवा. 70 वर्ष तुम्ही लोकांना मोठं केलंय, तेवढ्या वेळेस जातीचे लेकरं जातीला मोठं करायचं बघा. जर ठरलं तर आपलं आणखीन ठरायचं. आपलं लफडलंय दांडगय, आणखीन आपली बैठक होणारी, त्याच्यात ठरणारे पाडायचे का उभा करायचे. आणि जर उभा करायचे म्हणले तर ताकदीनं निवडून आणा, आणि पाडायचं म्हणले तर मग काहीच नाही, इशेत नाही. मग काय पडत म्हणून सांग, पाडायचं एकदम सोपं आहे. एक जणाचा 5,000ची लीड तोडता इतका पिसाडा होता. अवघड. त्यामुळे त्याचं काय काळजी करायचं काम नाही. पाडायच्या बाबतीत तुम्ही लय अवघड. मी नुसतं पाडाच म्हणलो होतो. मी म्हणलं कोणाला पाडा राज्यात 29 पाडिले हो तुम्ही, उलशिक नाही. आणि असे पाडिले. मी नुसतं पाडा इकडून म्हणलो, तिकडून मुसलमान उठले. ते म्हणले पाडो येत. म्हणलं पाडो तर पाडो, नुसती पाडो सुरू झाली. मग हे करावं लागणार आहे जर आरक्षण नाही दिलं तर. म्हणून फडणवीस साहेबाला केजच्या नगरीतून सांगितलंय, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. आमचा आक्रोश, आमचे कष्ट, आमच्या वेदना, आमच्या आई बाबांना बघितलेले स्वप्न, माझ्या मराठ्याच्या लेकरांना बघितलेलं स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. तुम्ही नाही दिलं तर तुम्ही किती डाव टाकले, किती खोटे केस केल्या, किती पोरांना मारलं, तरी तुमचे 113 गेलेच म्हणून समजा. सुट्टी नाही, सुट्टी थोडी सुद्धा देणार नाही. आणि जे महाराष्ट्रात राखीव मतदारसंघ आहेत 48 का 54 काहीतरी, मला माहित नाही, मागं पुढे होते थोडेफार काही. तुम्हाला सांगतो, ते मतदारसंघात प्रत्येक 70,000 ते 1,00,000 नुसतं मराठ्याचं मतदान. ह्यावेळेस ज्या माणसाला करू म्हणू एक शिक्का सगळ्यांनी चालायचं. जर इथं 5,000ची लीड तुटत नाही तर 70,000ची लीड तोडील कोण?
यावेळेस 48 का 56 का आहेत ते सगळेचे सगळे आपल्या विचाराचे काढायचे. आपल्या विचाराशी असणारा आमदार निवडून आणायचा म्हणजे राखीव मध्ये निवडून आणायचं. ते झाले 48 56 काय असते ते असते माहित नाही मला. ते झाले 50 धरून चला. काही काही ठिकाणी 1 लाख 1,70,000 हा काय करतो मी काय सांगितलं तेवढंच लक्षात ठेवा. एवढ्या वेळेस जात हारून द्यायचं नाही. आपल्या विचाराचा करायचा. सगळ्या मराठ्यांनी एक शिक्का चालायचं. आता हेच जर 48 आले 50 तर मराठी आता निवडून आणते तिकून तिकून झाले 100. मग देवेंद्र फडणवीसला जा म्हणा तिकडे आसामला सरकार स्थापन करायला. बस गाडीचा डबा घेऊन एखादा बस इकडे तिकडे बुडीक बाल करीत इके हो. 1.5 रुपयाली एक माया माग आमदार लावतो का ते बिगर मी शावले ते मुंबईत बसत ती मावशी. आता हे नवीन उभा केलं हे गचपण बिगर चड्डीच. अरे मला काहीच होणार नाही. तुम्ही माया नादी लागून भिकारी होताल. मी केज मधून सांगतो. तुम्ही जर माया नादी लागला तर तुम्ही भिकारी होता. मला भिकारी व्हायला माझं काहीच नाही. नादी कोणाचा माणूस लागत होतो तुम्हाला माहितीये का? 10 मिनिटं येळ आहेत तुम्हाला. नादी कोणाचा माणूस लागतो माहितीये का? की जो तोडीस तोडे त्याच्या तोडीस तोडा त्याला थांब ना दमत नाही का ना त्याला 9 वाजले काय रे माणूस नादी लागतो तोडीशी तोड माणसाची. कारण आमदार जर असला तर आमदाराच्या मागे लागतो. माझे आमदार असेल त्या पद्धतीने मागे लागतो. एखादा आमदार एखाद्या उद्योगपतीच्या मागे लागतो. तोडीस तोड हे मागे लागलेत माया. बरं हे गडगंज श्रीमंत आहे. हे खाताने पैसे खाते हागाताने पैसे धागते. इतके श्रीमंत आहेत. नादी कोणात लागल्यात माया एडपाटाचे. आता तुम्ही जर आंघोळ करताना कपडे काढले तर तुमच्या खिशात तुमच्या घरचे याला काढून तिकडे द्या काढून त्याला बाहेर. जर तुम्ही कपडे आंघोळीला काढले तर तुमच्या घरचे तुमच्या खिशात हात घालतात का? तर एखादी नोट असते खिशात भिजत. मी कपडे काढले तर कधीच खिशात हात घालीत नाही. त्यांना माहिती याचा रुपये खडकोच नाही याच्या खिशात हात घालून करतो काय. मग आता इतक्या माया असे गेलेल्याच्या मागा लागल्यावर आणि त्याच्यातले त्यात मी कट्टर जातवान मराठा आहे. माया मागा लागल्यावर मी एवढा खुनशी मग मी टेकूस तर कार्यत लावतो. लय जाण्याचं लावले. खूप जण म्हणायचे एवढी बार बर का एवढी बार मग 6 बाऱ्या होतोय मग 6 बाऱ्या होतोय मग म्हणला 6 बाऱ्याने ठेका नाही घेतला म्हणला मराठ्याने. तो षटकार करायला तो शिक्ष करायचा तुला 6 बाऱ्या निवडून यायचं तुला. आम्ही काय ठेका नाही घेतला एवढ्या वेळेस पडणार नाही एवढ्याच वेळेस मग कवाच राहणार नाही. म्हणलं तू का बाप आहे आमचा का काय एवढ्याच वेळेस उभा राहायचं दुसऱ्या बारी राहायचं नाही. काय पद्धत आहे बघा न्यायची. आता तुमच्याकडे येते ते तुम्हाला म्हणते मला एवढीच बार उभा राहायचं दुसऱ्या बारी कोणाला निवडून द्या. तू काय आमचा काय सासरा आहे का काय का म्हणून तुला एवढे बार निवडून द्यायचे. तुला निवडून द्यायचं कशामुळे एवढेवेळेस? आमच्या पोराला आरक्षणाचा विषय आमच्या पुढे. आमच्या आईबापाच्या कष्टाचा प्रश्न आमच्या पुढे. आमच्या वेदना आमच्या पुढे. तो पुढे रेकॉर्ड करून आपण काय ठेका घेतला की रेकॉर्ड करायला? हे रेकॉर्ड करायचं म्हणतात. रेकॉर्ड नाही फेकॉर्ड नाही ना काय नाही. यांनी आता यांचा असा कार्यक्रम लावतो. हे आता माया येव मागं लागले तर तेव्हा लागले. यांना भिकारा लावायची जबाबदारी मराठ्यांची. कारण यांना देवेंद्र फडणवीस मोठा करायचा आणि पक्ष मोठा करायचा. यांना श्रीमंत कोण बनवायचा आहे? पक्ष आणि नेता. आणि भिकारी कोणाला करायचंय? मी ज्याचा लढा लढतोय त्यांना म्हणजे गरीब मराठ्याला. मग आता मराठ्यांनी एक डोक्यात ठेवा. तुम्ही खास खानदानी मराठी जर असाल ना तर यांना भिकारी केल्याशिवाय आता गप्प बसायचा. हे आपल्याला त्रास कवर देतील. यांच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत त्यांच्या पोलीस ऐकतील, कलेक्टर ऐकन, तहसीलदार ऐकन, पोलीस सगळे ऐकतील. पण सत्ता गेल्या कवर ताण आहे आपल्याला माहिती आहे का? 2 महिने फक्त 2 महिने हाणून द्या. काय हाणायचं आपल्याला? 2 महिन्याने आपल्याला हाणायला लावणारा ठेवायचंच नाही.
हा. बीडचा पालकमंत्री आपला, गृहमंत्री आपला, गरिबाचा, हा, सगळे गरिबाचच. आता हा बघ अशी जिरायला लागेल, मग ती आपली जिरायला लागलेत म्हणलं नुसते पाडापाडी. तुम्हाला सांगतो आपल्याला राजकारणात जायचं नाही. जर आरक्षण नाही दिलं तर दुसरा पर्याय काय? कारण आरक्षण देणारं केंद्र ते, मग ते काबीज करावं लागणार आहे आपल्याला. म्हणून नाविलाज आपल्या पुढं. तुम्हाला तुमच्या लेकरासाठी सांगतो, गरीबातला गरीब जरी राखीव मध्ये दिला, तुमचं त्याचं जर पटत नसलं तरी मतदान करायचं. 2 घोडे लावायचे पण मतदान करायचं. त्याने जर काम नाही केलं तुम्ही माझ्याकडे यायचं, मी कचाकच घोडे लावतो त्याला. तुम्ही बाकीची काळजीच नाही करायची. जर ठरलं तरचा विषय आणखी लय लांब जायचा. आपला काय खेळलंय पांगल्याला आहे. अर्ज जितके आले ते मी कतरून गेलो त्या अर्जाने. अरे इतके अर काय येड आहे यार तुम्हाला राजकारणाचे. इतके अर्ज आणून दिलेत ना, ते आमचे चालणारे पोरं बधीर झालेत, अर्जावरच झोपत येत. इतके अर्ज. काय नाद लागला राव राजकारणाचा तुम्हाला, भयंकर. एक जण तर माझ्याकडे असा अर्ज घेऊन आलं तैट झाल्यावर 11:30 वाजता आलं चालत दुसरीच फाईल घेऊन आले. अरे मी त्याला म्हणलं ही फाईल नाही ती मलाच म्हणतात नीट वाचे होतीची. काय येड लागला यार तुम्हाला राजकारणाचं. इतके अर्ज किती असू द्या, जाऊ दे तिकडे. एक देणार आहेत आपण त्या मतदारसंघातल्या माणसाला विचारून, इतके अर्ज आहेत कोण द्यायचा सांगा. तुम्हाला विचारल्याशिवाय निर्णय होणार नाही. मग एखादा येडा जरी दिला ना, मात्र त्याच्या डोक्यावर जातीसाठी गोलाल टाका. मराठ्यांना हरू देऊ नका. आणि पाडायचं ठरलं तर मग तर त्याला सोपं आहे बाबा. ते तर नुसतं पाडव म्हणून तर दमे लय जण आहेत आपल्या संघ. तुम्हाला सांगत नाही मी आत्ताच, आपल्या संघ कोण कोणी सांगत नाही. भाजपचे तर माझे आमदार इतके यायला लागलेत, ते म्हणतात मग आता देवारात झाला म्हणे. हे आलेत तिघ, एक अजित दादा, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब. मग नंबर होता हुकला. मग फ्लॅट गेला म्हणे. मी मुंबई पुण्याला फ्लॅट होता इकला. 5 वर्ष मतदारसंघात येडे घातले. ते म्हणजे आता त्याला द्यायचं, मी काय करू? आणि म्हणलं तुम्हाला कम सांगू तू. ते म्हणला मग आता ते घरानं परवडत नाही आम्हाला, म्हणजे त्यांच्यात घराण्याचा वाद आहे. मग म्हणलं मी करू काय? ते म्हणला मग तुम्ही देता आणि त्याला काढून निवडून काय मग. म्हणजे बघा आता यांच्यात कशी फाईट लागली. यांच्यात 3 आहेत. आपल्या स्वतःच्या हितासाठी ते त्यांच्याच पाडायला लागले. आणि शक्यतो मीडिया गेल्यावर लई येते. मीडिया गेला की रात्री 12, 1, 2च्या पुढं तिथं लाईनच असते. मी कदरून गेलोय त्यांना. पण जे देवेंद्र फडणवीसचं ऐकून मराठ्यांचेच असून मराठ्यांच्या विरोधात जाते, त्याचा मात्र सुपडा साफ केल्याशिवाय मागा हटायचा नाही मराठ्यांना. यांनी किती डाव टाकू द्या आणि कसलाही डाव टाकू द्या, किती डाव टाकला आणि कसलाही डाव टाकला तरी आपण मात्र हार मानायची नाही. 2 महिने त्रास या लक्षात असू द्या. मला किती त्रास येतो मला माहिती आहे का? माझ्या मागं SIT आहे देवेंद्र फडणवीसने लावलेली. माया खिशात 1 रुपया बी नाही तरी SIT लावली. मला एक दिवस डास चावत होता पायाला, डास. मी त्याला उठिलं नाही. म्हणलं काय करतो बघू, कारण मला काहीच व्हायना त्याच्यामुळे उठिलं नाही. झालं असतं नाही त्याला उठिलं असतं. ते गडीभर लढ ते हाडकालाच झटत होतं. ते उठलं गेलं निघून. ते म्हणलं उपयोग त्याचा सुद्धा टाइम व्हायला जातो माझ्याकडे आल्यावर. म्हणजे डास सुद्धा वेळ वायाला घालीत नाहीत मायापाशी. आणि देवेंद्र फडणवीसने मायावर यासाठी नेमली. रोज एक केस करतो माझ्या, रोज. का? मी गरीब मराठ्यांचं काम करतो म्हणून. मग वकील सुद्धा कदारलेत बा मला. रोज एक चिठ्ठी नोटीस येते रोज. ते वाचित आहे. ते म्हणताय गिरायक कसं लागलं, पैसे नाही, याला तिकीट आपणच चिटकून द्या, याची जामीन आपणच घ्या, आणि जाताना 200 रुपये बी मलाच द्यावं लागतात वकिलालाच. अशा माणसाला देवेंद्र फडणवीसने घेरलंय. आता मी जर मरणाला भेट नाही तर केसी नोटीसीला मी मोजित असतो का? हे 2-3 महिने त्रास दिला तर सहन करा, पण माझ्या मराठ्यांच्या लेकराला मोठं करू लागा माई बापा. माझा मराठ्यांचे लेकर खूप तळपायला लागले. मराठ्यांचे लेकर जर 1% हुकले तर लय रडते.
आईला बापाला दुःख त्यांना नाही सांगू वाटत, कारण बापाने नाईनं ऊस तोडलेला आहे. आईने आणि बापानं वावर विकलंय, शिक्षणाला पैसे घातले. आईनं आणि बापानं कर्ज काढलंय, पण मुलं शिकवलेत. त्यांना बापाला काय सांगावं, आईला काय सांगावं काही कळत नाही. तुम्ही फक्त भानावर या. मराठ्यांच्या माता मावल्यांसह मराठ्यांच्या सगळ्या माणसांनी फक्त आपल्या लेकराचा विचार एकदा त्याच्या काळजाला हात लावून विचारा. आणि तुमच्या मनाला एका दिवशी रात्री तुम्ही बोला की आपण नेमकं या जीवनात या जगत असून आपण आपल्या स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी नेमकं करतोय काय. फक्त एकदा तुम्ही स्वतःला तुमचा प्रश्न विचारा. तुमचं लेकरू तुमच्या डोळ्यात एकदा जर ढसा ढसा दुसऱ्याच्या गळ्यात पडून रडत असलं, माझी नोकरी माझ्या डोळ्यासमोर हुकली, असं जर तुमचं लेकरू तुमच्या पाहुण्याला किंवा तुमच्या काक्या चुलत्यांना सांगत असलं, तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी अपमानाची बाजू येते. तुमचे लेकरं मोठं करण्यासाठी तुम्ही टोकाचं पाऊल उचलायची वेळ आली तरी उचललं पाहिजे, पण नेत्याच्या नादी लागून आपली जात आणि आपले लेकरं संपूर्ण दिले पाहिजे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती. मी शेवटच्या मरणाच्या घटका सुद्धा तुमच्या पायावर मोजणार. मी तळीनं सांगतोय तुम्हाला, मला काहीही सरकार देऊ शकतं, परंतु मला तुमच्या पुढे संपत्तीला मी किंमत देत नाही. माझी संपत्ती आणि माझा देवच तुम्ही आहे. म्हणून तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे की मला कधी मरण येईल हे मला खरंच सांगता येत नाही. मी तुम्हाला चेष्टा म्हणून बोलत नाही. माझे काय हाल आहे कुपोषणामुळं हे मलाच माहिती आहेत. मला बसता येत नाही आणि उठता पण येत नाही. मला 4 पायऱ्या चढायच्या जरी असल्या तरी दोघांचा आधार घ्यावा लागतो मायबापावर. या शेवटच्या उपोषणापासून माझ्या पाठीमागं सगळ्या पट्ट्या आहेत. तुमच्याच बीडच्या शेळके डॉक्टर 4 दिवसाला येऊन पट्ट्या बदलतोय. माझ्या नसा सुद्धा टाईट केल्यात. माझ्या शरीराच्या नसा मला त्रास देतात, म्हणून त्यांनी पुऱ्या पाठीमागून तर पायापर्यंत पाठीमागची सगळी बाजू पट्ट्यानं पॅक केली की मला त्याच्या वेदना जाणू नये. मला होणाऱ्या वेदना मी माझ्या मायबाप समाजाला दाखवित नाही, कारण माझा समाजाने मला लेकरू मानलेलं आहे आणि समाज माझ्यावरती इतकं माया करतोय की मला जर वेदना झाला तर माझा समाज ढसा ढसा रडतो. म्हणून मी माझ्या चेहऱ्यावर माझ्या वेदना सुद्धा दिसू देत नाही. मला मरण जरी आता दिसत असलं तरीही मी माझ्या वेदना समाजाला दिसू देत नाही. त्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे, मला तुम्हाला खचू द्यायचं नाही, पण तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकायचं आहे. म्हणून मी एवढ्या वेदना सहन करतो. मला माझ्या वेदनेची पर्वा नाहीये माईबापांनो. फक्त तुम्ही या राजकारण्यांची पर्वा करू नका. हे लोक तुम्हाला गोड बोलतील, पण तुमच्या लेकराच्या पापाचे वाटेकरी तुम्ही होऊ नका. तुमच्या हातातून आरक्षण राजकारणी लोकांच्या नादी लागून जाऊन देऊ नका. हे तुम्हाला गोड बोलतील, नादी लावतील. 1 दिवसासाठी एकदा सत्य येतील, पुन्हा 5 वर्ष तुम्ही त्यांचं काहीही करू शकणार नाहीये. संधी आलेली सोडायची नाहीये. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की मला बाहेर फिरायचं सुद्धा सांगितलेलं नाही. मी डॉक्टरांना बोलून घेऊन सांगितलं, तुमचा बीडचा शेळके डॉक्टर आहे, त्याला सांगितलं मला जसं पॅक करता येईल तसं कर, पण मला हे 4 महिने जागा राहिल्याशिवाय जमणार नाहीये. मला फिरल्याशिवाय पर्याय नाही. असता माझ्या समाजाच्या लेकराचा मुर्दा माझ्या डोळ्यात देखता मुर्दा पडल्याला मला बघावं लागणार आहे. आरक्षणापायी माझ्या मराठ्यांच्या लेकराचे हाल झालेले मी नाही बघू शकणार. तुम्हाला आणि माझ्या समाजाला झालेला त्रास मी नाही सहन करू शकत, कारण माझ्यात अपमान पचवायची ताकद नाहीये मायबापांनो. तुम्हाला झालेला त्रास मी नाही सहन करत. दुसरे लोक त्यांच्या जातीसाठी कट्टर आहेत, तर मग मी माझ्या जातीसाठी का कट्टर असू नये? ते त्यांच्या जातीसाठी कोणत्याही टोकाचं पाऊल उचलायला तयार आहेत, तर मग मी माझ्या जातीसाठी का मरायला भ्यावं? ते जर त्यांच्या जातीसाठी मराठ्यांचं मत घेऊन त्यांची जात मोठं करायचं काम करत असले आणि मराठ्यावरच उलटावर असले, तर मी बी कट्टर राहून का काम करू नये? मी का पैशासाठी फुटावं? मी का पदासाठी फुटावं? आणि एवढा मोठा माझा बलाढ्य मराठा समाज, याच्याशी मी का गद्दारी करावी? मी जर तुमच्याशी गद्दारी करणार आहे, पितृरुपयाचा डाग मला लावून घ्यायचा आहे, तर मी कोणता जातवान मराठा आहे? कोणता कट्टर मराठा आहे? मग मी माझ्या समाजाचे वेदना, माझ्या समाजाचा स्वाभिमान मी जर विकणार असलो तर माझ्यासारखा गांडू दुसरा कोणीच नाही. माझ्या समाजाचा स्वाभिमान विकून
मी नाही जगू शकत. माझं पूर्ण आयुष्य पणाला लावलंय, माझा जीव पण पणाला लावलाय. तुमच्याकडून मला काहीच अपेक्षा नाही. मला फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, तुम्ही फक्त साथ सोडू नका. मला तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची आता गरज आहे. तुमच्या लेकराला आरक्षण देऊन विजयाचा टिळा लावल्याशिवाय मनोज जरांगे मागे सरकत नाही. कोणाचाही बाप आडवा येऊ दे, कसलाही जागीरदार आडवा येऊ दे, त्याची पाठ पुरवायला तुमच्या ताकदीवर मी एकटाच खंबीर आहे त्याला सगळ्याला. फक्त तुम्ही वेळ विकू नका. 10-5 हजारासाठी एवढ्या मोठ्या जातीचं आणि तुमच्या लेकराचं बाप तुमच्या डोक्यावर घेऊ नका. जातीला बाप मानायचं शिका, पक्षाला आणि नेत्याला बाप मानू नका. माय बापा हो, तुम्हाला हात जोडून सांगतो, माझ्या मराठ्यांच्या पोरांना मोठं करायचं आता योग्य वेळ आलेली. तुमचं राजकारण जाळून टाका, पण माझ्या समाजाच्या लेकराला आता अधिकारी बनू द्या. त्यांना अधिकारी बनणं, IPS IAS दर्जाचा अधिकारी बनवणं फक्त तुमच्या एकट्याच्या हातात आहे. तुम्ही फक्त एकजूट राहा, एवढीच मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्हाला जाता जाता एवढीच विनंती करून सांगतो, जात आणि जातीचे लेकरं जगवा आणि माझ्या जातीला हरवू देऊ नका. जे टोकाचा